नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल। आज आपण बघणार आहोत महाटेट म्हणजे महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2014 रोजी झालेल्या पेपर 2 मधील मराठी विभागातील प्रश्न। मागील भागात आपण 50 प्रश्न बघितली होती। आज त्या पुढील प्रश्न आणि उरलेली प्रश्न मराठी विभागातील बघणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला। प्रश्न क्रमांक 51, पुढील क्रियापदांमधून योग प्रयोजक क्रियापद ओळखा। पर्याय आहे निजला बोलावले गेला देववीण। तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 बोलावले ते। प्रश्न क्रमांक 52, पुढील शब्दांमधून लेखन नियमानुसार अचूक शब्द ओळखा। पर्याय आहे ऋणानुबंध 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 ऋणानुबंध। तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 ऋणानुबंध। प्रश्न क्रमांक 53, पुढील कादंबऱ्यांमधून रंगनाथ पाठारे यांच्या कादंबरीचे नाव ओळखा। पर्याय आहे झुंजरमाची पानिपत तुंबाडची खोत ताम्रपट्ट। तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 ताम्रपट्ट। प्रश्न क्रमांक 54, आहे मनोहर तरी या कोणत्या प्रकारचे पुस्तक आहे। पर्याय आहे कविता संग्रह आत्मकथन प्रवास वर्णन कादंबरी। तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 आत्मकथन। प्रश्न क्रमांक 55, गटात न बसणारे नाव ओळखा। पर्याय आहे चिनी माती इजिप्तायन अमेरिका ग्रीकांजली। तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अमेरिका। प्रश्न क्रमांक 56, रक्तपुष्प ही प्रसिद्ध एकांकिका कोणी लिहिली आहे। पर्याय आहे महेश एलकुंचवार विजय तेंडुलकर दिलीप परदेशी रत्नाकर। तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 महेश एलकुंचवार। प्रश्न क्रमांक 57, उत्तम कांबळे यांनी कोठे झालेल्या साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविले। पर्याय आहे पुणे ठाणे चिपळूण चंद्रपूर। तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 ठाणे। त्यानंतर आहे उतारा, पुढील उतारा वाचून त्या पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा। प्रश्न क्रमांक 58 ते 60, आई वडिलांची मुलांवर प्रेम असते, त्यांना त्यांची खूप काळजी वाटते, त्यांना मुलांचा अपेक्षाभंग झालेला, त्यांना दुःख झालेले, त्यांनी निराश झालेले पाहवत नाही, त्यांच्या बाबतीतले सर्व निर्णय आपणच अधिक योग्यरित्या घेऊ शकतो असे वाटल्यामुळे ते मुलांबाबत विशिष्ट प्रकारे वागतात। मुलांनी कोणते शिक्षण घ्यावे, कोणाशी लग्न करावे, किती मुले होऊ द्यावीत याबाबतचे त्यांचे आग्रही सल्ले असतात, परंतु यामुळे निर्णय घ्यायला त्या निर्णयाला जबाबदार राहायला मुले शिकत नाहीत, त्यांना स्वातंत्र्य पेलवता येत नाही। पाश्चात्य आईबाप मुलांशी अशा प्रकारे वागत नाही। हाताची घडी तोंडावर बोट हा आपल्या संस्काराचा पाया, तर जा पहा करा आपल्या निर्णयाची जबाबदारी घ्या हा त्यांच्या संस्काराचा मूलमंत्र। पौर्वात्य संस्कार सगळे चुकीचे आणि पाश्चिमात्य संस्कार सगळे चांगले असे मला मुळीच म्हणायचे नाही, परंतु जबाबदारी घ्यायला शिकण्याचे संस्कार मात्र आपण जरूर त्यांच्याकडून घ्यायला हवे। मुलांना स्वतःच्या भावना ओळखायला, त्यांना नावे द्यायला आणि त्या व्यक्त करायला प्रोत्साहन दिले पाहिजे। मुख्य म्हणजे त्यांना चुका करण्याचे स्वातंत्र्य दिले पाहिजे आणि अयशस्वी होण्याची मुभाही। तर यावर आधारित प्रश्न बघूया। प्रश्न क्रमांक 58, भारतीय आईबाप मुलांना कसे बनवतात। पर्याय आहे स्वातंत्र्य परावलंबी हट्टी स्वैर। तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 परावलंबी। प्रश्न क्रमांक 59, आईबापांनी कोणते वैशिष्ट्य आत्मसात करायला हवे असे लेखिका शेवटी सांगते। पर्याय आहे दुराग्रही दुर्लक्ष औदार्य अनाग्रहीपणा। तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 औदार्य। प्रश्न क्रमांक 60, लेखिकेचा विचार कसा आहे। पर्याय आहे चुकीचा पूर्वग्रह दूषित पाश्चात्य ध्यानजितपणा समतोल। तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 समतोल। तर ही होती मराठी विभागातील प्रश्न। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा जेणेकरून इतर विद्यार्थ्यांना देखील या व्हिडिओचा फायदा होईल आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।